व्हिडिओ चालू आहे की विषयी थोडी माहिती घेऊ. प्रथमच दिनेश ठाकरे सर आणि खरोखर युवकांच्या गावाच्या एवढ्या श्रेष्ठ आणि आदरणीय विभाग या सर्वांना नम्रपणे अभिवादन करून मी माझे 2 शब्द खरोखर हे 2 शब्द नाही आहेत माझ्या मनात खरोखरच्या प्रामाणिक भावना तसेच आज ज्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलो आहोत जनचक्र चॅनल आपल्या दिनेश सरांनी म्हणजेच आपल्या म्हटल्याच एका व्यक्तीने सुरू केलेलं आहे. सरांनी जरी चॅनलचं ओपनिंग आज केलेलं असलं तरी बरेच दिवसापासून आपण सरांच्या न्यूज बघतो आहोत आणि सर्वात आनंदाची गोष्ट आहे की सरांचं जर आपण प्रातिनिधिक मंडळ बघितलं म्हणजे सरांची जर टीम बघितली त्यामध्ये आपल्याला प्रकाशाने जाणवतं की आपल्याच करावकेचे मेंबर्स आहेत. खरंच साळवी सर असो किंवा राजेश शेट्टी सर असो किंवा आमच्या ग्रुपमध्ये नसलेले संसारे सर असो ही सगळी जी मंडळी आहे ती बोलतात कमी परंतु त्यांचे विचार खूप चांगले असावे ते आहेतच याची मला खात्री आहे. त्यामुळे खूप चांगल्या प्रोग्रामचं त्यांनी उद्घाटन केलंय आणि समाज माध्यमापर्यंत काही गोष्टी आपले मूल्य किंवा आपलं म्हणणं हे पाठवण्याचं एक खूप सुंदर मीडिया त्यांनी स्थापन केलाय. आणि आज तर खरोखर माझ्या देखील हा अतिउत्कृष्ट शब्द आहे. तुमच्या प्रत्येकाच्या हातात हा पेपर आला असेल तर तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल यामध्ये सर्वात मोठी न्यूज आमच्या सोबतीची दिलेली आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. खरोखर सरांनी म्हटल्याप्रमाणे 1500 मुलींना वॅक्सिनेट करताना आम्हाला जो आनंद झाला आहे त्या 1500 मुली आयुष्यात कधीही गर्भाशयाच्या सर्व्हिक्स कॅन्सरला बळी पडणार नाही ही जी गोष्ट आहे डॉक्टरांप्रती असलेला जो भाव असतो की डॉक्टर आपल्याला खूप मुक्त करतो तर आमच्या या सोबती संघटनेने पूर्णपणे गर्भाशय क्रियेच्या कॅन्सरवर 1500 मुलींना मुक्त केला आहे आणि याच्यानंतर परत एकदा खूप मोठं टार्गेट आमच्या समोर आलं आहे. कारण एवढं करूनही आकर्षक दरेकरांसोबत एक महिला दक्षतेचा मेंबर म्हणून किंवा जिल्हास्तरीय गणेशोत्सवाच्या स्पर्धेचे मेंबर्स म्हणून अनेक ठिकाणी आम्ही काम केलं आहे आणि हे करत असताना दरेकर सरांचा जो मित्र परिवार आहे यांच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने काम केलं जातं आणि त्याप्रमाणे ते सोबतीलाही मदत करत असतात. हे काम केलं असं नाही तर आपल्यातल्या ज्या वर्षा मॅडम आहेत त्यांची जी लेख आहे आदिती ते खरोखर मला फार असं छान कौतुक वाटतं. जेव्हा मी आदितीला पहिल्यांदा पेइंग एज्युकेशनचा एक प्रोग्राम होता आणि त्याच्यामध्ये ब्युटी कॉन्टेस्टमध्ये आदिती रनरअप होती आणि आदिती जेव्हा माझ्या समोर आली तसं इतका आनंद झाला ना की एखाद्या नातेवाईक आपली स्वतःची मुलगी ज्या याच्या येते आणि ती विनर असते इतका आनंद मी अनुभवला. कारण मी करावकेची मेंबर आहे अशी तिची मम्मी माझी मैत्रीण आहे त्याची माझी बोललेली आहे. हा भाव जो निर्माण होतो ना तो करावकेमध्ये निर्माण होतो आणि खरोखर नुसत्या गाण्यानेच नाही तर एकत्र येण्यानेही आपण थोडेसे टेन्शन होतो. इथे कोणालाही कोणाविषयी हेतू नसतो किंवा न आल्याची प्रत्येकाला दुःख व्यक्त करण्याची संधी मिळते किंवा हा वेळ आला काय झालं असेल नेमकं आपण राकेश सरांचं कौतुक आणि दिनेश सर तुम्ही आतापर्यंत दिलेल्या न्यूज आहे त्या प्रत्येक वेळेस आम्ही ऐकत असतो. तुमच्या चॅनलही आम्ही सबस्क्राईब केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट घरी असते आणि सरांची मांडण्याची पद्धतही तेवढी चांगली असते. नवनवीन सरांनी गोष्टी आपल्याला लक्षात आणून दिल्या आहेत म्हणजे ही बातमी फक्त नावाची